समीरजी कालन यांना विनंती की आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आणि पहिल्याच बॉलवरती बॉल फ्लाय झाला होता. जवळ पाहायला गेलं तर बॅटरसाठी एक संधी क्रिएट केली गेली. संदीप आणि संगीत ही जोडी ज्यांनी पहिलाच सामना गाजवलाय. एकीकडे आपण पाहायला गेलं तर संदीप आता नॉन स्ट्रायकर एंड वरती आहे आणि दुसरीकडे विजय पवार. दोनही हिरो, दोनही पहिल्या मॅचचे आपण पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित झालेले. परंतु आता विजय पवार गोलंदाजीच्या स्वरूपात आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न संगीतच्या बॅटमधून. हा फटका आहे, क्षेत्ररक्षक तैनात होईल. लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. नेक्स्ट बॉल फायर अँड फाईट. चांगला फटका, यावेळी दर्जेदार फटका आहे. मी तर म्हणेल संदीपच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळालाय. बॉल जाईल सीमारेखा पार. येथील संदीपच्या बॅटमधून या 4 धावा. चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात होईल, उचलेल, फेक करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय 4 बॉलचा तरार संपलाय. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. संदीपच्या बॅटमधून आलेला तो चौकार दैदिप्यमान पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग रिजन जिथे मात्र या 4 धावा कंप्लीट झाल्या होत्या. आणि या क्षणी जर पाहायला गेलं विजयचा हा नेक्स्ट बॉल थोडा गतप्राण करत होता, परंतु इथे पंचांनी इशारा दिलाय वाईट बॉल. वाईटच्या मदतीने अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर आपण अनुभवतोय. गोल्डन विकेट. संदीप परतीचा प्रवास जरूर करेल. जाणता राजा पिंपलोली टीम साठी मोठा धक्का पाहायला मिळतोय. विकेट नंबर 1 बॅक टू डगआउट. पहिला हादरा लागलाय पिंपलोली टीमला. कम ऑन डेझे. चांगला फटका यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अगदी जीवाचा आकांत जरूर करतोय. विकेट आल्याच्या नंतर थोडा प्रेशर मध्ये क्रिकेट क्रिएट झाला होता जाणता राजा पिंपलोली टीम वरती. परंतु या 2 धावा कंप्लीट होतील आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या आकड्यावरती. चांगली तुल्यबलता पाहत होतो आणि या तुल्यबलतेने मात्र विचार करायला गेलं तर चौकार आला होता संदीपच्या बॅटमधून. त्या संदीपला मात्र परतीचा प्रवास करायला भाग पडलं. गोलंदाज विजय पवारने. 4 षटकांचा सामना आहे आणि याच्यामध्ये मात्र आता दुसरं षटक प्रगतीपथावरती येईल. 38 सर्कल ची पाबंदी मात्र आता हटली जाईल आणि त्याच्यावरती दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. संकेत ऑन स्ट्राइक. आधी गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका यावेळी संकेतच्या बॅट मधून आलाय. ऑन साइडच्या डोक्यावरून कडक प्रहार पाहायला मिळतोय. तीक्ष्ण भेदक अगदी षटकाराला
लांबवर फेकून दिलाय आणि इथे येतील 6 धावा. इथे सुद्धा आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्या. मगाच्या सामन्यामध्ये विजय पवारने फार मोठी चुकी केली होती गोलंदाजी ती, परंतु आधी आता आल्या आल्या आधीला सुरुवातीला चांगले फटके संकेत आणि त्याच्या समवेत असलेला बॅटर अमर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु हे दोन्ही फटके संकेतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. षटकार आला त्यानंतर दुहेरी धाव, कॉन्सन्ट्रेट वाढवलं जाणता राजा पिंपळोली टीमने, कारण संदीप नावाचं वादळ शांत झालं, ज्याला मात्र परतीचा प्रवास करायला भाग पाडलं. परंतु आता या क्षणी गोलंदाज आदी जाधव त्याचा समाचार जरूर घेतला जातोय. पुन्हा एकदा फटका फ्लाय केलाय बॉलला, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात, परतावं लागेल संकेत या बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन, विकेट नंबर 2, बॅक टू डग आउट. कम ऑन डीजे. दुसऱ्या विकेटचं पतन घडवलंय ते आदी जाधवने. आपलातून आपण पाहतोय 5वा बॉल काहीसा रणनीती पहिल्या षटकातला संदीप साठी घातक ठरला, परंतु या क्षणी 3रा बॉल आदी जाधवचा घातक ठरला, तो संकेतसाठी. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय, फटका दिलाय क्षेत्ररक्षक तैनात होईल, इथे चुकी झाली आहे आणि यावेळी बॉल मात्र डीप एक्स्ट्रा मध्ये निघून चाललाय. सीमारेखा बाहेर येतोय तो दर्जेदार चौकार. नेक्स्ट मॅचचा कॉल असेल छत्रपती तमनाथ आणि त्यांच्या विरोधात तलवडे टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन मध्यंतराला टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्या. चांगला फटका सजवलाय, पुन्हा एकदा येतील दरम्यान रिझनच्या या 4 धावा आणि या 4 धावींच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते, जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती आहेत. इथे डॉट बॉलची सांगता केली जाते. चांगलं षटक तितकंच महागडं सुद्धा म्हणावं लागेल, कारण इथे अतिरिक्त बॉल पाहायला मिळाला नाही आदी जाधव कडून, परंतु 3 मोठे फटके आलेत. चार षटकांचा सामना आपण पाहतोय. सांघिक कोड्यातलं 3रं षटक. बॉलर कोण आहे रे?
आसिफ गोलंदाजीला आहे. पहिल्या 17 मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये जिथे मात्र गोलंदाजी साकारत असताना आसिफच्या वाट्याला षटक जरूर आलं होतं, परंतु या क्षणी आता तिसऱ्या षटकासाठी आसिफला पाचारण केलं गेलंय. पहिला बॉल आसिफ, पंचांचा नो बॉलचा इशारा. क्रीजच्या बाहेर ही गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम आसिफला या ठिकाणी भोगावा लागतोय. नो बॉल, नेक्स्ट बॉल फ्री हिट. पंचांचा हेलिकॉप्टर फिरला गेलाय. आपण पाहतोय फ्री हिटचा इशारा आहे या बॉलवरती. नामी संधी असेल बॅटरसाठी. अमर, फ्री हिटचा बॉल डॉट आलाय. कमबॅक सुंदर होत आहे गोलंदाज आसिफचं. फटका उचललाय. सेफ झोन मध्ये बॉल लँड होतोय. क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत दुसरी धाव कंप्लीट होतीये. या 2 धावीच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकले आहे. थांबवली होती या धावसंख्येला, परंतु 30 धावा आता धावपळकावरती आहेत. पाहायला गेलं तर सध्या धावसंख्येचा विचार करत असताना प्रोजेक्टेड स्कोर 52 पर्यंत जरूर दाखवतोय, परंतु इथे आपण पाहायला गेलं तर प्रत्येक क्षणाला बदलणारी आकडेवारी आहे आणि आकडेवारीचा विचार करायला गेलं तर मोठमोठे फटके येणं बाकी आहे पिंपळी टीम कडून आणि तितकीच चांगली गोलंदाजी मैदानात होणं अपेक्षित आहे. परंतु इथे परतावं लागेल बॅटरला. विकेट आपण पाहतोय. परतीचा प्रवास, आणखी एक विकेट जाईल. विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट. अमर परततील यावेळी. आसिफची गोलंदाजी सामन्यात आता सुरस निर्माण करते. चांगला फटका, पुन्हा एकदा हवाई हल्ला आणि इथे महेश सावंतने कॉल जरूर दिला होता, परंतु चुकी झाली मैदानात महेश सावंत कडून. या 2 धावा कंप्लीट होतील. समीकरण बदलत आहे. सातत्यपूर्ण धावसंख्येचा पाठलाग आणि त्याच्यावरती यशस्वीता गाठली जाते. झेल ड्रॉप होणं फार मोठी चुकी झाली महेश सावंत कडून मैदानात. मी म्हणेल 2 गोल्डन विकेट गेल्यात. संदीप आणि संकेत, त्याच्यानंतर तिसरा विकेट सुद्धा अमर परतीचा प्रवास करताना दिसून आलाय. ही सध्या अमराईट टीम साठी फार सुखद घटना होती, परंतु या क्षणी या विकेटला जीवदान देणं धोक्याचं ठरू शकतं. समोर बॅटर आपण पाहतोय भावेश. मरण तर नक्कीच स्थित होतं, परंतु अगोदरच्या बॉलवरती 2 धावा एक्स्ट्रा मध्ये संघासाठी जरूर कमावून गेलाय आणि एकीकडे आता मात्र भावेशला परतावं लागेल. चांगली गोलंदाजी आसिफच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. आणखी एका बॉलची पैकी शिल्लक आहे आसिफ कडून. टू रन्स स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. लास्ट बॉल न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. भूषण, भूषणलाही परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. 1 more wicket down. Come on, DJ.
साहिल आपण पाहतोय बॅटिंग लाईन वरती. महेश सावंत, चौथं षटक महेश सावंतच्या हातात आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलला स्पिन केलं, अगदी बॉल असं वाटलं होतं बॅटरला इन स्वरूपात पाहायला मिळेल, परंतु जसा टप्पा घेतला तसा बॉल बाहेरच्या दिशेने वळण घेताना दिसून आला. चांगला फटका, यावेळी हवाई हल्ला, क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि परतावं लागेल याही बॅटरला. वन मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का तंत्र मैदानात महेश सावंतच्या माध्यमातून लागलं गेलंय. टीमचे कॅप्टन आपण मध्यंतराला आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या. दोन्ही कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये चला. केतन न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. दर्जेदार स्पेल हाताळणारा खेळाडू आता बॅटिंग लाईन वरती आहे. हा बॉल आलाय महेश सावंतच्या माध्यमातून डॉट. मी मगाशीच म्हटलं होतं की टेनिस जगतातलं कर्जत तालुक्यातलं एक नामवंत खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. अनेक स्पर्धा ज्याने आपल्या गोलंदाजीवरती आत्मसात केल्यात. सध्या गोलंदाजीला महेश सावंत. या 2 धावा कंप्लीट होतील. तिसरीसाठी प्रयत्न आणि तिसरी सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झाली. 3 धावेच्या मदतीने धावफलक मात्र आलता ठेवलाय. 3 बॉल मध्ये कोणती धाव नव्हती. खरं म्हणायला गेलं तर मागच्या 5 बॉल पासून एकही धाव धावफलकावरती आली नाही. ज्या आसिफची 2 बॅक टू बॅक विकेट आल्या, त्यानंतर महेश सावंतचे 3ही बॉल डॉट, जिथे 1 विकेट आली, परंतु 4थ्या बॉलवरती 3 धावा खर्च झाल्यात. टोटल मात्र पुढे सरकते 35 या आकड्यावरती. हा बॉल आलाय डॉट. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय साहिलच्या माध्यमातून. इथे केतनला परतावं लागतंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी 37 धावा संख्येची गरज आहे. तत्पूर्वी इन्व्हाइट करूया पुन्हा एकदा तलावडे टीम आणि त्याच्या विरोधात छत्रपती तमनाट टीम. चला आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. टॉस केला जाईल या ठिकाणी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. टोटल मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचले अद्यापपर्यंत 36 या आकड्यावरती. आणि अमराईट टीमला लागलेली 2 धावांची पेनल्टी, म्हणजे या 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात लागल्या जातील. 38 या आकड्यावरती, म्हणजे विजयासाठी आता कराव्या लागतील अमराईट टीमला 39 धावा. समीरजी कालन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. महेशजी राणे यांच्या शुभ हस्ते सन्मान होईल. समीरजी कालन, कॅमेरामन काय बोलू तुम्ही. छत्रपती तमनाट टीम आणि तलवडे टीम. तलवडे टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय. तमनाट टीम आपला कॅप्टन पाठवा आपण.
चला 39 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केला गेलाय. मॅच कडे जाऊयात. पहिलाच बॉल यावेळी आपण पाहतोय वाईटचा इशारा गोलंदाजा केतनच्या माध्यमातून. बॅटर अच्छा ऑफिशियल येस चालू करा. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय हँडल केला गेलाय. पहिलाच बॉल वाईट आला होता. थोडं प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न परंतु सिंगल कंप्लीट झाली. केतना गोलंदाज 39 धावसंख्येचं टार्गेट आहे. 4 षटकांचा विचार करायला गेलं तर ब्रेक थ्रू साठी मात्र झगडावं लागेल. पिंपलोली टीमला सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. सुरुवात झाली इनिंगला. पहिला बॉल वाईट विकला केतनने. उचलण्याचा प्रयत्न फिंगर झालाय. परतावं लागेल विजय पवारला. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. महत्वाची विकेट आता मात्र तंबू मध्ये पाहणार आहोत कारण एकीकडे विजय पवार जोपर्यंत मैदानावरती होता तोपर्यंत बरंच या ठिकाणी समीकरण आपल्याला पाहायला मिळत होतं. न्यू बॅटर मैदानात दाखल होईल आदी जाधव. मोठा झटका विजय पवारच्या स्वरूपात लागला गेलाय टीम अमराईला. टीम जांताराजा पिंपलोली आपण पाहतोय केतनच्या गोलंदाजीवरती सुरुवातीला प्रश्नचिन्ह जरूर निर्माण झाला होता परंतु काही क्षणाचा अवधीच या क्षणी विजय पवारला परतीचा प्रवास करायला भाग पडलं. नेक्स्ट बॉल केतनचा. चांगला फटका यावेळी आधीच्या बॅट मधून आलाय. कव्हरच्या डोक्यावरून केला जातोय. डीप पर्यंत फिल्डिंग होते परंतु यावेळी मात्र 2च धावा कंप्लीट होतील. संयम दाखवलाय मैदानात. दोनही बॅटरचा विचार करायला गेलं तर कुणाल सांघिक कुड्यातलं दुसरं षटक. पहिला बॉल कुणालचा. फायर अँड फाईट. चांगला फटका महेश सावंतच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे परतावा लागेल महेश सावंतला. गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. आणखी एक महत्वपूर्ण विकेट अमराई टीमची पाहायला मिळतीये. जबरदस्त गोलंदाजी होतीये कुणाल या गोलंदाजाकडून. पहिल्याच बॉलवरती आक्रमकता साध्य केली होती महेश सावंतने. फटक्यात लांबी कमी आली, उंची जास्त होती, त्याचा परिणाम मात्र झेलबादच्या स्वरूपात महेश सावंत परतणार.
फटका सजवलाय जरूर क्षेत्ररक्षक तैनात होईल आणि इथे झाली आहे चुकी. चुकीला माफी नाही, कारण इथे येतील 4 धावा. आता या 4 धावा पार निर्णायक ठरू शकतात सामन्यामध्ये. महेश सावंतची विकेट गेल्याच्या नंतर या सामन्याला अगदी तारणार म्हणून धरून ठेवायचं होतं ते या बॅटरला, परंतु या क्षणी आपण पाहतोय ना की आल्या आल्या त्याच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळालाय. अजय पवार 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. समीकरण फार चुकतंय. आता गोलंदाज कुणाल आकांत करतोय. पहिल्याच बॉलवरती त्यांनी महेश सावंतला परतावलं काय, त्याची जागा घेण्यासाठी अजय काय आले आणि त्याच्या बॅट मधून फटका सजवलाय. जिथे फिल्डिंग व्हायला पाहिजे होती तिथे चौकार आला. चांगला फटका आणखी एक आपण पाहतोय, परंतु इकडे आड आणि तिकडे वीर. जायचं होतं अगोदर रनआउटच्या स्वरूपात, परंतु इथे जेलबादच्या स्वरूपात परतणार अजय पवार. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट. जाऊयात मॅच कडे. अर्थातच फार मोठा रणसंग्राम. धावसंख्या 18 वरती स्थिरावलेली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ अजून चालू आहे मैदानात. 3 बॉल संपलेत दुसऱ्या षटकातील. समोर न्यू बॅटर वैभव. घुटना टेक तमाशा देख. जागा बनवली आणि इथे आलाय वैभवच्या बॅट मधून स्क्वेअर लेग रिजनचा हा चौकार. आकड्यावरती 39 धावसंख्येचा पाठलाग यावेळी करायचा आहे अमराई टीमला. नो बॉलचा इशारा. आणखी एक चुकी. आता गोलंदाज कुणालच्या माध्यमातून स्वतःवरती दडपण निर्माण झालाय. आत्मविश्वास थोडासा ढासळतोय. नेक्स्ट बॉल फ्री हिट. टेनिस क्रिकेट विश्वातली ही मजा फार वेगळी आहे मित्रांनो. अगदी जिच्यावरती अनेक स्पर्धा उच्चांक गाठताना दिसून आल्यात. चांगला बॉल राईट हँड ब्लॉकर. इथे डॉटची सांगता केली आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. आणखी एक डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपला. 23 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती मात्र आता 16 धावसंख्येची. चला जरा स्पीडअप करा आपण.
प्रणित तिसरं षटक प्रणितच्या हातात आहे. स्ट्रायकर एंड वरती आदी जाधव वैयक्तिक 12 धावांवरती त्याची पारी चालू आहे. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय सरळरित्या कीपरच्या हातात हा बॉल विसवलाय. डॉट बॉलची संगत आहे. निर्णायक क्षणी आपण पाहतोय षटक फार महत्वाचं आहे दोन्ही टीमसाठी. धावा आल्या तर अमराई टीमचा प्रवास सुखकर असेल, परंतु धावा रोखल्या तर मात्र इथे पिंपलोली टीम मजेत असेल. चांगला फटका फुलटॉस बॉल समाचार घेतला जातोय आणि परतावा लागेल यावेळी आदी जाधवला. आणखी एक विकेट जातीये. सुजल आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानात दाखल होतील. फटका उचलण्याचा प्रयत्न सुजलच्या बॅट मधून इथे सिंगल आली आहे. दुसरीसाठी प्रयत्न होत आहेत. फिल्डिंग उशिराने सजली गेली आहे आणि इथे 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टोटल जी थांबली होती तिला पुढे उभारी जरूर मिळते. 25 धावा धावपळकावरती अद्यापर्यंत लागल्या गेल्यात. मागच्या 4 बॉल पासून एकही धाव धावपळकावरती नव्हती. शेवटचे 2 बॉल कुणालचे डॉट आले, त्याच्यानंतर प्रणीचे 2 बॉल विकेट आणि डॉट. चांगला फटका यावली, परंतु इथे परतावा लागेल याही बॅटरला. सुजल अगदी जसे मैदानात गेले 2 धावा संघासाठी केल्या काय आणि त्याच्यानंतर फटका खेचला काय. परतीचा प्रवास या ठिकाणी सुजलचा आपण पाहतोय. आणखी एक विकेट जातीये. अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 5 विकेटचं पतन पाहतोय अमराई टीमचं. जाणता राजा पिंपलोली या सामन्यामध्ये इनकमिंगला सुरुवात करते. मी म्हटलंय की हे षटक फार महत्वपूर्ण आहे. या षटकात धावा आल्या तर अमराई टीम खुशीत असेल आणि जर धावा रोखल्या तर मात्र पिंपलोली टीम पुढे जाताना जरूर दिसेल. येणारे 8 बॉल आणि आता 14 धाव संख्येची आवश्यकता आहे. 8 बॉल 14 ची गरज आहे. सामना फार अटीतटीचा आहे. मगाचा सामना सुद्धा असाच होता. एक्सेलच्या विरोधात केला गेलेला. 6 बॉल 13 ची आवश्यकता होती, परंतु इथे आता 8 बॉल 14 ची गरज आहे. पंचांकडे अपील तंत्राचा वापर जरूर, परंतु लेग बायच्या स्वरूपात सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे सरकते. 26 या आकड्यावरती लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. 7 बॉल आणि 13 ची गरज आहे. साकिबच्या बॅट मधून सिंगल पाहायला मिळाली. आता स्ट्रायकर एंड वरती वैभव. चांगला फटका वैभवच्या बॅट मधून, कडक फटका आहे, परंतु इथे फार महत्वपूर्ण विकेट. परतावा लागेल याही बॅटरला. जबरदस्त मोठा आदरा.
धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रणितने अफलातून बॉलिंग अटॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 3 विकेट सुद्धा प्राप्त केल्यात. 6 बॉल आणि आता 13 धावसंख्येची गरज आहे. सेम पोझिशन वरती सामना येऊन टेपलाय. जे षटक एक्सेल टीम साठी कार्यरत होतं पहिल्या सामन्यामध्ये, आता इथे मात्र अमराई टीमला पुन्हा एकदा त्याच परिस्थितीला झुंज द्यायची आहे. 6 बॉल 13 ची गरज आहे. समोर बॅटर शाकिब. वेट ऑफिशियल व्हॉलेंटियर तिथं आगे सुचल. चालू करा मॅच. व्हॉलेंटियर ऑफिशियल सागर कालान यांच्याकडून प्रणित साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचंय. शॉर्ट पिच बॉल होता. समाचार घेतला गेला. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज भूषण. पहिला बॉल यावेळी डॉट आलाय. सामना भेदकतेच्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय. 5 बॉल 13 ची गरज. फटका उचलला जातोय. यावेळी मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीसाठी प्रयत्न आगे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा कंप्लीट होतील. अजूनही सामन्यामध्ये ती ताकद, ती तफावत पाहायला मिळतेय. ज्या विकेटला परतीचे प्रवास करायला भाग पडलाय तो अमराई संघ अजूनही मैदानामध्ये तितक्याच पद्धतीने या धावा कुटण्याचा प्रयत्न करतोय. 4 बॉल आणि 11 ची गरज आहे. आता एकात माल्टी हिट या सामन्याचं रूप बदलू शकतो. फटका चांगला सजवला होता परंतु या क्षणी मात्र सिंगल आले आहे. फलंदाज होईल बाद. शाकिब परतीचा प्रवास करतील. हरी आपण पाहतोय सध्या बॅटिंगला.
3 बॉल शिल्लक आहेत आणि करायचे आहेत त्या मात्र 10 धावा. तीन बॉल आणि 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. दरम्यान आपण पाहतोय उद्योजक जगतातलं आणखी एक नाव प्रफुल्ल शेठ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल आपण स्टेज वरती या, आपलं सहर्ष स्वागत. इथे डॉट आलाय. आता सामन्यातली जी पकड आहे ती मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. चांगला फटका यावेळी मात्र हरीच्या बॅट मधून येतोय. क्षेत्ररक्षण मात्र मी म्हणेल ताकदीचा फटका सजवला होता हरीने आणि इथे येतील या 2 धावा. एक बॉल आणि आता गरज असेल ती 8 धावसंख्येची. एक बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉटची सांगता होईल आणि पिंपलोली संघ या ठिकाणी जिंकलाय. विजयी टीमचं अभिनंदन आणि अमराई संघ आपलं गोड गोड कौतुक. या स्पर्धेत आपण सहभाग नोंदवला. आदरणीय प्रफुल्लजी भोईर यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि चला तमराज संघ आपण फिल्डिंग सेट करा आणि तलवडे संघ आपल्या बॅटर मैदानात दाखल करा. साहिल आपण चला या मंचाकडे. चला आमचे चिंचवलीचे साहिल लोंगले आपण मंचाकडे या. कुणाल भोईरला सुद्धा 200 रुपयांचा कॅश प्राइज. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय नो डाऊट प्रणित, ज्याने गोल्डन विकेट प्राप्त केल्या होत्या आणि तिसरं षटक जे निर्णायक ठरलं या सामन्यासाठी तो प्रणित ठरलाय मॅन ऑफ द मॅच.
साहिल आपण चला या व्यासपीठावरती या. कुठं असणार कुठं असणार हो बोल ना.